या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका 2025च्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक कार्यालयात सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या बैठकीत प्रशासक मंजुलक्ष्मी यांनी सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयांना नकाशे व आवश्यक साहित्य सायंकाळपर्यंत वितरित करण्यात येणार असल्याची माहिती दिली। मतदान केंद्रे 20 डिसेंबर 2025 अखेर अंतिम करण्यात येणार असून प्रत्येक निर्णय अधिकाऱ्यांनी उद्या सायंकाळपर्यंत आपल्या प्रभागातील मतदान केंद्राची पाहणी करून सोयी सुविधांसह अंतिम अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या। नवीन मतदान केंद्रे शक्यतो महापालिकेच्या इमारतीमध्ये स्थापन करावे असंही त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान शहरातील अनधिकृत होल्डिंग्स, बॅनर्स व पोस्टर्स काढण्याची मोहीम महापालिकेच्या वतीनं युद्धपातळीवर सुरू असून पुढेही आढळणाऱ्या अनधिकृत होल्डिंग्सवर तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या। FST, VST व SST पथके सायंकाळपर्यंत स्थापन होऊन उद्यापासून कार्यरत होणार असल्याचंही सांगण्यात आलं। सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयांमध्ये CCTV व्यवस्था व पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात येणार असून सेक्टर ऑफिसर नियुक्तीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली। यापुढे सर्व प्रकारच्या निवडणूक परवानग्या संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयातूनच देण्यात यावेत असं स्पष्ट सूचना प्रशासकांनी दिल्या। या बैठकीस अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त किरणकुमार धनवाडे, निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक अधिकारी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते।